सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत साईनगर आर्वी येथील एक आजी आहेत. तर त्यांना समर्थ लहानोजी बाबांचे जे काही त्यांच्या जीवन प्रवासामध्ये अनुभव आलेले आहेत ते संपूर्ण अनुभव आपल्या लहानोजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे. आजी जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव लीलाबाई पंजाबराव देशमुख. मूळच्या राहणाऱ्या? माहेर 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 शिरखेड. आणि इकडे लग्नानंतरचं गाव? आमचं गाव आहे रायसैत अकोला. असं काय? मूळगाव. मग त्याच्यानंतर आम्ही पुलई म्हणून गाव आहे यांचं मामाचं मोठी जवळ. हो तिथे तिथे स्थायिक झालो. बरोबर. तर तुम्हाला श्री संत लहानोजी महाराजांच्या दर्शनाची ओढ कशी लागली, व्यासंग कसा लागला हे सांगा आता. माझ्या वडिलाच्या घरी लहानोजी महाराजाची भक्ती होती. बरं. तुमच्या वडिलाचं गाव? शिरखेड. शिरखेड मोर्शीकडलं. हो. बरं बरं. तर वडिलाकडं भक्ती होती लहानोजी बाबांची. हो. बरं. तर दर्शनाला कधी आल्या तुम्ही? दर्शनाला म्हणजे आजीसोबत एक दोन टाकरखेडला येऊन गेलो. त्यावेळेस म्हणजे लहानोजी महाराज जिवंत होते. हो हो. तर तुमच्या वडिलाला भक्ती होती तर त्या संदर्भात सांगा. माझ्या वडिलाला भक्ती होती म्हणजे माझ्या वडिलावर असाच लहानोजी महाराजच्या तिथं एक कोणीतरी देशमुखच होता. बरं. त्यानं काहीतरी असा प्रयोग केला होता. असं काय? म्हणजे हे माझे वडील म्हणजे गावचे पाटील होते. हो. दारू वगैरे पित होते. बरं. तर त्यामुळे तो त्या गावात आला शिरखेडला. हो. आणि त्यानं सांगितलं की मला इथं लहानोजी महाराजच्या नावावर वर्गणी करायची आहे. बरोबर. माझे वडिलाची म्हणजे गावचे पाटील असल्याच्यानं चांगली हे होती. हो. मग बोलावले 5-10 असे गावातले लोक. हो. खूप वर्गणी झाली. बापरे. हो. त्याला मग तो म्हणे आपण लाडकी गावला जाऊ. लाडकी म्हणून यायचं तो एक गाव आहे. लाडकी आहे तिथं चिमणाजीचे लाडके. तिथं गेलो. त्याच्यानंतर त्याची मुलगी की नाही लग्नाच्या नंतर 1 वर्षात विधवा झाली. दिसायला खूप सुंदर होती. अच्छा. याचं म्हणजे हे फिरलं डोकं. लोभ झाला तयार. हो. तो म्हणे तिला घेऊन आपण तळेला जाऊ. असं म्हणून मग माझ्या वडिलांनं विरोध केला त्याला. हो. का आपण काही तिला घेऊन जायचं नाही, चालायचं असेल तर माणसं जाऊ. हो. त्यावेळेला म्हणजे त्याची मुलगी होती. असं काय? ते ज्याच्या घरी गेलो होतो ना बाबा देशमुख, बाबा पाटील म्हणून त्याला. असं असं. तर मग विरोध केल्यामुळे त्यानं काय केलं, जेव्हा ते आरती वगैरे हे होते की नाही त्यावेळेस यांना साखर म्हणून प्रसाद दिला. आणि ते साखर म्हणून खाल्ल्यानंतर यांना म्हणजे जसं साखरीचा पदार्थ खाल्ला म्हणजे कसं जिभेला गोड गोड लागते असं झालं. यांच्या पोटात रक्ताचे असे गोळे झाले. मग हे जरा याच्यातून संसारातून असं मुक्त झाल्यासारखेच करेल. लहानोजी महाराज एका रूममध्ये बसायचे, अगरबत्ती लावून द्यायची, बस कोणाचाच संपर्क नाही, फक्त जेवासाठी यायचे. मग असं काय झालं बा. मग आमच्या आजीनं लहानोजी महाराजजवळ आणलं. म्हणजे लहानोजी महाराजजवळ आणलं म्हणजे माझ्या वडिलाची मामे बहीण, काय डॉक्टर काय नाव आहे त्याचं, तो एक डॉक्टर होता ना बहिणाबाईचं, नाही ग. बरोबर. त्याच्याकडे ते माझ्या वडिलाची मामे बहीण होती, तिच्याकडे मुक्काम केला. मग तिथून ते लहानोजी महाराजचं दर्शन घेतलं. तर लहानोजी महाराजांना माझ्या आजीला सांगितलं म्हणे हा अंगारा घ्या, अंगारा खाऊन घ्या म्हणे, काहीच होत नाही म्हणे. मग तिथं माझ्या वडिलांना तिथं मंदिरात अंगारा खाल्ला. घरी आल्यावर त्यांच्या घरीच अंगारा खाल्ला. तिथं त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि असे गाठा त्या रक्तात पडल्या. मग त्याच्यानंतर माझे वडील मग गावाला आल्यानंतर थोडे व्यवस्थित व्हायला लागले. मग तेव्हापासून आमच्या वडिलाच्या घरी मग ते लहानोजी महाराजची भक्ती चालू झाली. मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं समजा. मी यांच्यासोबत होती, यांची सर्विस होती या भारतीय सैन्यात.
स्थलसेनेमध्ये टेलिकॉम इंजिनियर होते. तर त्यांच्यासोबत म्हणजे लग्न झालं, मग न्यायचे वर्ष 2 वर्ष ठेवायचे, परत आणून घालायचे. असं करता करता 62ची लढाई झाली, 65ची लढाई झाली आणि 71ची लढाई झाली. 71च्या लढाईच्यानंतर आमची बदली झाली जोरहाटला. जोरहाटला बदली झाल्याच्या नंतर मग तिथे आम्ही राहिलो. जोरहाट गाव म्हणजे खूप मागासलेला प्रदेश त्या काळातला. 71 सालात मी गरोदर होती. आणि मग गरोदर होतीचं ते मिलिटरी क्वार्टर वगैरे त्याचं म्हणजे खूपच मागासला भाग अगदी. मग तिथून मग याला आला ताप. 1-2 दिवस खूप ताप आला. याच्या जन्माच्या वेळेसची गोष्ट आहे. हो, यांच्या खरा चमत्कार हाच आहे. बरं. हां, सांगा. तर मग याचा जन्माच्या वेळेस मी गरोदर होती या दुसऱ्या मुलाच्या वेळेस, म्हणजे वर्धेवाला आहे ना, तेव्हा मला 9वा महिना चालू होता. आणि हा 2.5 वर्षाचा होता. अच्छा, 2.5 वर्षाचे होते. हो, तेव्हा तर मग मला याला म्हटलं दवाखान्यात घेऊन जायचं आहे म्हटलं. तर चला, यांचं होतं CO चं इन्फेक्शन. असं काय? मिलिटरीमध्ये म्हणजे इतका सक्ती असते का कोणी मेलं तर कधी ते सुट्या देत नाही. असं का? हो, कोण त्यावेळेस ते लढाई नुकत्याच झाल्या होत्या, त्याच्यामुळे खूपच कडक कायदे होते. मग काय करायचं, तो दिवस गेला. तो दिवस गेल्यानंतर मग याला मग तो जास्तच ताप आला. ताप आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी म्हटलं का याला खूपच ताप आहे आणि तुम्ही घेऊन चालत ना दवाखान्यात. ते म्हणे CO चं इन्फेक्शन आहे, मला अजिबात सुट्टी मिळत नाही, न्यायचं असेल तर तू घेऊन जाय. आणि तिकडे म्हणजे त्या रोड तर गेला होता तिथून, पण फक्त मिलिटरीच्याच गाड्या चालल्या. असं काय? हो, त्या मिलिटरीच्या गाड्या त्या उंच नसतात काय त्या. मग आता घेऊन कसं जायचं, ऑटो नाही, रिक्षा नाही, काही नाही, पायी कसं जायचं. म्हणून मग मी मनाची खूप तयारी केली. आणि याच्यापेक्षा मोठा होता तो, इथं नागपूरला आहे, तो त्यावेळेस 2.5 वर्षाचा होता. 2.5 नाही, मोठा होता थोडा. हा 2.5 वर्षाचा होता. आणि एकाच्या त्या लहानाच्या गरोदर होती. तर मग मी घेऊन जायचं ठरवलं. शेजारी बाईला सांगितलं महाराष्ट्रीयन माझ्या मुलाला पाहा दवाखान्यातून येईपर्यंत. घेऊन गेली. तर घेऊन गेल्यानंतर रोडवर गेली, वाहन काहीच नाही. मग मिलिटरीची गाडी आली. त्या गाड्या खूप उंच. मला म्हटलं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यांनी गाडी उभी केली. गाडी उभी केल्यानंतर मग चढायचं कसं, मग त्यांनी स्टूल काढला. एक स्टूल काढल्यावर मला उचलून स्टूलवर उभं केलं. उभं करून एका जणानं वर घेतलं. ते खूप उंच राहते ना त्या गाड्या. वर घेतलं. मग तिला मला दवाखान्यात नेऊन सोडून दिलं. मग दवाखान्यात सोडून दिल्यानंतर मग त्याचं MI रूममध्ये नाव वगैरे नोंद हे केलं, देऊन दिलं. नंतर मग नाव देऊन दिल्यानंतर यानं जोराने किंकाळ्या मारल्या त्याचं. किंकाळ्या मारल्याबरोबर मग ते तिकडे लोकांना म्हणजे एक तर फॅमिलीपासून दूर राहते की नाही, त्यामुळे त्यांना खूप जिव्हाळा असते. तर त्यांनी काय किंकाळ्या मारल्यावर डॉक्टर लोकांना फोन केले. MI रूमचा जो हे होता कंपाऊंडर तो. मग ते डॉक्टर लोक आले, बंगाली डॉक्टर, महाराष्ट्रीयन डॉक्टर, 2-4 डॉक्टर आले. तर ज्याला हा दिसायला खूप सुंदर होता, लहानपणी चांगला असा गोंडस होता, दिसायला सुंदर होता. तर उचललं त्या शेण डॉक्टरनं आणि एका रूममध्ये नेलं, ठेवलं पहिले एका रूममध्ये. मग तिथे सगळे महाराष्ट्रीयन डॉक्टर 5-6 हे ते आले. आल्यानंतर काय झालं मी सांगितलं याला काल ताप आला म्हटलं, काल याच्या वडिलांना काही म्हटलं CO चं इन्फेक्शन असल्याच्यानं काही म्हटलं
आले नाही माझ्यासोबत, यालाही नाही आणलं. पण म्हटलं आज ते म्हणे का तूच जाय आता, मला काही सुटी नाही. मी घेऊन आले म्हटलं याला. तर म्हणे मग त्यांनी काय केलं, पाहिलं सर्वांनी, एक असं टेबलवर ठेवलं. तपासलं सर्वांनी. तपासल्याबरोबर एकदम म्हणजे त्याने एक लोखंडी टेबल बोलावला, पांढरं बेडशीट टाकलं, त्याच्यावर झोपून दिलं. म्हणजे पांढरी बेडशीट त्याच्यावर झाकून दिली. मी बसून राहिली. आता मलाही काही त्या समजे नाही ना, काहीच समजे नाही ना. बहन जे ऐसा क्यों, कब से हो गया, कब से बुखार आ गया, कि इतना देर क्यों किया, इसका पिताजी क्यों नहीं आया. तो बोले शिवो का इन्फेक्शन हरदम ही चलता है, महीने के महीने, लेकिन बोले बच्चा आपने गमाया. मला म्हणे असं काय? हो. मग बच्चा गमाया म्हणे. मग तेवढ्यात हे आले, यांना फोन केला असं, हे आले. यांना म्हणजे मग इतकी शिवीगाळी केली त्या डॉक्टर लोकांनं.